तर आता सकाळी 6:30 वाजले, थोडं उजाडायला लागले, तर आम्ही राऊंड मारतो आहे. आई आली आहे म्हटलं, आईबरोबर राऊंड मारत होती. तर थोडंसं पुढे जातो आणि आता जातो घरी. चाललो आहे असं हळूहळू, तिला जास्त फास्ट चालायला होत नाही. मग वॉकिंग म्हटलं तर आपलं हळूहळू म्हटलं चल. रोज राऊंड मारते ती, तर मी पण आले तिच्याबरोबर, नाही तर मी घरीच योगा वगैरे करते. तर आता आईबरोबर राऊंड मारते. हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तर आशा करते मस्तच असाल. तर तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो, हीच स्वामीचरणी मी प्रार्थना करते. आनंदी राहणं ही एक कला आहे आणि असं काही गोष्टी आयडेंटिफाय केलं आहे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून. जर आपण केलं ना तर आपला आनंद जास्ती काळ टिकू शकतो. 100% म्हणजे 24 तास आपण काही आनंदी राहू शकत नाही. आयुष्य म्हटलं की सुख, दुःख ही येतातच. पण त्यातल्या त्यात त्या गोष्टी समजून घेतल्या तर आपण आनंदी राहू शकतो. तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यात जे काही नकारात्मक असतं, त्या आपल्या घरी किंवा ऑफिसमध्ये असू शकतात, मित्रपरिवारासोबतसुद्धा असू शकतात. तर अशा गोष्टींच्याकडे लक्ष न देता आयुष्यात पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक गोष्टी कशा ठेवायच्या, पॉझिटिव्ह विचार करणं हे सुद्धा आपली एक प्रक्रियाच आहे. म्हणजे कायम पॉझिटिव्ह विचार करून, मनात धरून आयुष्यात येणाऱ्या प्रसंगाचा आणि प्रत्येक येणाऱ्या संकटाचा आपण सामोरे जाऊ शकतो आणि त्याला तोंड देऊ शकतो. त्यामुळे मी सांगेन की तुम्ही स्वतःसाठी वेळ काढत जा, आणि वेळ काढत नाही तर तुम्ही त्या गोष्टीसाठी आपल्या कारणीभूत असाल. आणि 24 तास आपण अवेलेबल असतो आपल्या घरांसाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या माणसांसाठी. तर आपण थोडा तरी आपल्या स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. लोकांना तुम्ही ट्रेन केलं पाहिजे, त्यांना आपण असं शिकवलं पाहिजे की त्यांनी आपली प्रत्येक गोष्ट आपण कामामध्ये असताना स्वतःची स्वतः करून घेतली पाहिजे. स्वतः मुलांनी स्वतःची कामं स्वतः केली पाहिजे. तर हे आपण जेव्हा शिकवेल तेव्हा ते शिकणार मुलं. तर त्याच्यामुळे आपण आपल्या स्वतःसाठी वेळ काढू शकतो. आणि मेन गोष्ट म्हणजे स्त्रियांनी, आपल्या ताई मैत्रिणींना मी सांगेल की आपल्या आयुष्यात आपण उत्साही, आनंदी राहिलं पाहिजे, आणि ते आपण आपल्या स्वतःसाठी आपणच केलं पाहिजे. त्याच्यामुळे खरंच मी तर म्हणेल, तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या, स्वतः आनंदी राहा, काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करायला शिका. आणि स्वतःला जर आपण स्वतःवर आपण प्रेम केलं तर आपल्याला छान असं जग हे खूप सुंदर वाटेल, आणि आपल्याला जगायला आपल्याला एक इच्छा, स्फूर्ती मिळते. तर खूप आनंद मिळतो आणि मग प्रत्येक क्षणांचा आनंद आपण घेतो. तर खरंच मी तर म्हणेल की अशा गोष्टी तुम्ही खरंच पॉझिटिव्ह विचार करा, आणि त्याच्यामुळे सर्व काही पॉझिटिव्ह घडेल. आणि एक सांगायचं म्हणजे ॲक्च्युली ना, आपण खरंच आपलं वय झालं किंवा 30 आणि 40च्या वयानंतर खूप आपल्याला असं वाटतं चला आता आपलं वय वाढत चाललं आहे. पण असं नाही. आपल्या ज्या हॉबीज आहे, आपल्या सिंगिंग म्हणा, डान्सिंग म्हणा, काहीही म्हणा, आपल्याला जे आवडतं ते आपण आपलं आवड जपली पाहिजे. आणि त्याच्यात आपण खरंच सगळी आवड जपली ना तर आपण छान राहू शकतो, आनंदीसुद्धा राहू शकतो. आणि थोडा वेळ जरा टेरेसवर बसलं तर छान वाटतं, जरा हवा पण शुद्ध असते. त्याच्यामुळे वरती आले की मी थोडा वेळ बसते, आणि एकांत जरी बसलं ना आपण तरी खूप छान वाटतं आपल्याला. तर थोडा वेळ का होईना आपल्यासाठी स्वतःसाठी वेळ काढा, आणि असं शांत जागेमध्ये एकांत बसा. मन प्रसन्न होईल अशा गोष्टी करा. जे स्वतःसाठी वेळ काढून स्वतःला आपण काय करू शकतो ते करा. चहा वगैरे घेतला आता आणि टेरिसवर आले. मी टेरिसवर कपडे वाळत घातले. तर खाली फर्स्ट रूममध्ये पण मी कपडे वाळत घातले तर लगेच सुकतात. पण टेरिसवर जर जास्त कपडे असेल किंवा चादर वगैरे एखादी धुतली तर आपण टाकू शकतो ना, तर असं लगेच सुकतात ते. त्याच्यामुळे मी आज वरती टाकले. तर वरती आले, थोडा वेळ बसले, जरा बरं वाटलं. तर आता चला खाली जाते. तर आर्याचे पप्पा नेहमी वॉकिंगला जातात बाहेर. ते लवकर 5ला जातात आणि 6:30पर्यंत येतात, कारण त्यांना जायचं असतं. तर ते लवकर जातात. कधी कधी मी उठते त्यांच्याबरोबर वॉकिंगला जाते.
तर मी कधी कधी त्यांच्याबरोबर जाते. तर त्यांना लवकर जायचं असेल तर लवकर वॉकिंगला जातात. त्यांचा 5चा टाईम ठरलेलाच आहे. आणि मग मी काय घरीच योगा वगैरे करते. तर त्यांच्याबरोबर मी कधी कधीच जाते वॉकिंगला. आणि ते पावसाळ्यामध्ये मी म्हटलं मागे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं असेल, पावसाळ्यामध्ये ते बाहेर वॉकिंगला जात नव्हते कारण पाऊस येत होता. पावसाचं काय कधी हे टाईम नसायचा, त्याच्यामुळं मग ते माझ्याबरोबर वरती फर्स्ट फ्लोअर आम्ही योगा वगैरे करत राहायचो. तर आत्ता ते वॉकिंगला 5 वाजता जातात आणि मी घरीच योगा करते ते सगळे गेल्यावर. तुम्ही बघितलं माझी आई आली, तर आईला सवय आहे, माझ्या भावाकडे होती तर तेव्हा पण ती वॉकिंगला जात होती आणि आता माझ्याकडे आहे तर तिला आता सवय लागली आहे, त्याच्यामुळे ती सकाळी वॉकिंगला जाते. तर ती वॉक करायला जात असताना मी म्हटलं चल मी पण येते, घरी योगा करते मी तिच्याबरोबर, तिला मी दाखवते कशी आसन करायचं, कसं काय करायचं, असं तिला सगळं प्राणायाम वगैरे सगळं मी दाखवते. तर आले आता, छान फ्रेश झाली, आंघोळ झाली, चहा घेतला आणि देवपूजा वगैरे झाली. आता सगळीसवर कपडे वगैरे वाळत घातलेली, चादर असेल तर मी चादरवरती वाळत घालते आणि नाहीतर छोटी मोठी असेल तर फर्स्ट फ्लोअरवर सुकतात माझे असे कपडे. तर आता कपड्यांच्या घडी घालते. तर मी तर सांगेल की तुमच्या स्वतःसाठी तुम्ही वेळ द्या, स्वतःची काळजी घ्या, स्वतः फिट राहा. स्वतः जर तुम्ही फिट राहील, स्वतः तुम्ही केअर कराल, तेव्हाच आपण घरातल्या व्यक्तीची किंवा आपल्या लहान मुलांची, मुलाबाळांची काळजी घेऊ. आणि आपल्यात जर एनर्जी असेल, आपण व्यवस्थित असेल, तर आपण आपल्या घरातल्या लोकांची काळजी घेऊ शकतो. तर पहिली आपली स्वतःची आपण काळजी घ्यायची. तर खरंच आणि आनंदी राहावं. आनंदी राहण्यासाठी आपण काय काय करता येईल तर तेवढं करावं. स्वतःसाठी खूप वेळ द्यावा. आपल्या आता ह्या दगदगीच्या जीवनात आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळत नाही, तर खरंच स्वतःसाठी जगा मी तर म्हणेल. आणि मी खरंच आणि प्रत्येक क्षणाचा मी आनंद घेत असते, तोच आपल्याबरोबर येतो. आणि आपण जेवढा वेळ छान घालवतो ते सगळं येतं. बाकी आपण जे एकदम सगळं दगदग करून पैसा वगैरे कमवून, हे तर पैशाची तर गरज असते आपल्याला, जेवढा महत्त्वाचा पैसा आहे, पैशाशिवाय तर काही नाही आहे, पण आपली तेवढीच तब्येत आणि आपलं सगळं हे एवढं महत्त्वाचं आहे, तेवढं आपलं आरोग्य चांगलं राहणं पण महत्त्वाचं आहे. आपण जर चांगलं आपली केअर करू, आपलं शरीर जर चांगलं असेल तर आपण किती पण पैसा कमवू शकतो ना. तर मी तर हेच सांगेन, सगळ्याला महत्त्व द्या, सगळ्याला महत्त्व असतंच. तर सगळं म्हणजे पैसाच महत्त्वाचा नसतो, माणसं जपली पाहिजे, स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे, स्वतः आनंदी राहायला शिकलं पाहिजे, फिट राहायला पाहिजे. आणि 30-40 वयामध्ये तर खूप आपल्याला त्रास होतो. म्हणजे 30 वर्ष वयाच्या नंतर मग आपले हार्मोन्स चेंज होत असतात. त्याच्यानंतर 40च्या नंतर हार्मोन्स चेंज, मग आपले गुडघे दुखी, हे दुखी, ते दुखी 45च्या नंतर चालूच होते. आता मला पण त्रास होतो, असं गुडघे दुखी, पायदुखी होतं तसे कधी. पण आपण जर व्यायाम केला, योगा केला, वॉक केलं, तर आपलं शरीर खूप स्ट्रॉंग राहील, छान राहील आणि आपलं शरीर सुदृढ राहील. तर त्याच्यामुळं खरंच मी सांगेल, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, स्वतःसाठी वेळ काढा आणि आनंदी राहा आणि समाधानी राहा. समाधानी राहणं खरंच चांगलं असतं. जितक्या आहे तितक्यामध्ये सुखी राहा, हेच मी सांगेल तुम्हाला. आणि आपण जर आनंदी असो ना, तर आनंदी असल्यावर आपलं शरीर अजून छान चांगलं असतं. आणि आपण आपलं मन तरुण राहिलं पाहिजे. किती पण वय आपलं वाढत गेलं ना तरी सुद्धा आपलं मन तरुण असलं ना, तर आपलं वय त्याला काहीच करू शकत नाही. आपण स्ट्रॉंग होतो. आणि आपलं मन तरुण असलं ना, तर आपण शेवटपर्यंत तरुण राहतो, जवान राहतो. आपल्या अंगात ती एवढी एनर्जी राहते. कपड्याची घडी घालून झाली, आता मी जेवण बनवते. आणि आई पण थोडा वेळ आता खाली बसली आहे, मी इथे वरती तुमच्याबरोबर गप्पा मारल्या, तर आपण आता थोड्या वेळाने भेटू. तर चहा वगैरे सगळं झाला. आणि मी आदल्या दिवशी इडलीसाठी मी तांदूळ भिजत घातले होते. तर म्हणजे 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 वाटी पोहे आणि थोडीशी मेथी घालून छान पीठ आंबवलं होतं वाटून. तर असं माझं पीठ तयार झालं आणि छान त्याच्या इडल्या होतात. तर आता डोसा बनवून देते सगळ्यांना. तर असाच छान इडली आणि सांबारचा आर्याच्या जास्त आवडीचा आहे तो. तर त्याच्यामुळे ते मी मध्ये अशी हफ्त्यातून 2दा, आठवड्यातून 2दा मी करतच असते.
तर छान डोसा बनवून देते तिला. आणि तिला आता कॉलेजला जायचं आहे, तर मशीनसुद्धा मी लावून झाली आहे, कपडे वाळत घालून झाले. तर भरपूर अशी सकाळचीच कामं लवकर आटपली तर आपण दिवसभरासाठी बाकीच्या कामांसाठी वेळ देऊ शकतो, दुसरी कामं करू शकतो. अरे छान डोसा झालाय ना. वाव, घेते का तुला? घे घे, सांबार देते सर. तर छान असं कुरकुरीत डोसा तयार होतो. आणि हे पीठ जर घरी केलं ना तर खरंच छान होतात. आणि मी त्याचा व्हिडिओ पुढे कधीतरी अपलोड करेन. ह्याचा व्हिडिओ नक्की बनवेल इडली सांबारचा. तर बघा आपल्या इडल्या किती छान अशा मऊ झाल्यात. आणि आता मी त्यांच्यासाठी, त्यांना आवडतो म्हणून उत्तप्पा बनवते. तर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, थोडीशी मिरची, लाल पावडर टाकूनसुद्धा इतका अप्रतिम उत्तप्पा होतो ना. हो, उत्तप्पा केलाय तुम्हाला आवडतो म्हणून. कसं झालंय? 2च इडल्या दिल्यात म्हणून उत्तप्पा तुम्हाला आवडतो म्हणून केलाय. हा, छान आहे ना. खावा खावा, नाश्ता करा. आर्याचं झालं खाऊन. काय बोलताय? हां, काय बोलते? हां, उलट ना जरा, ह्याच्यात ठेव. 7:30 झालं ना. हां, उलट. मला दे डोसा. आई खा, आई खा. कसा वाटला तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ? तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी व्हिडिओमार्फत तुम्हाला जी काही माहिती देते, म्हणजे मला असं वाटलं की तुम्हाला थोडंसं शेअर करावं, त्यासाठी मी केलं. आणि तुम्ही खरंच स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, खूप म्हणजे समाधानी राहा, हे महत्त्वाचं आहे. तर एवढंच सांगेल मी. आणि कसा वाटला मला व्हिडिओ, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाईक करा म्हणजे मला समजेल आणि छान छान मी व्हिडिओ बनवेल, मला मोटिवेशन मिळेल. तर तुम्ही खरंच माझे व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला नक्की आवडत असेल तर मला खरंच त्याचंच मला खूप आनंद आहे. तर चला, मी व्हिडिओचा इथेच एंड करते. तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.